नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लग्नासाठी धर्मांतरणाची अट घातल्याने सांगलीतील तरुणाची आत्महत्या. कोल्हापूरच्या तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल. लग्नास नकार दिल्याने खंडबाग येथील दुर्वांक प्रमोद शेवाळे वय वर्ष 19 या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागवला आहे. याबाबत माहिती अशी की मृत दुर्वांक शेवाळे हा पुणे येथे नोकरी करत होता. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्यातून दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचा दावा दुर्वांकचे नातेवाईक करत आहेत. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसापासून प्रचंड मानसिक नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहर पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडियाचा डाटा संकलन करण्याचं काम सुरू केलं आहे. त्यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडियाची माहिती मागवली जात आहे. ही माहिती आल्यानंतर तपासाला गती येणार आहे.